नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्राचा इतिहास या विषयातील आपला हा भाग 4 असणार आहे. यामध्ये आपण ब्रिटिश सत्तेची स्थापना आणि महाराष्ट्र, ब्रिटिशांचे महसूल धोरण, मराठा आणि इंग्रज यांच्यात झालेले युद्ध याबद्दलची माहिती बघणार आहोत. येणारी एएमओ परीक्षा असेल किंवा कंबाईन ग्रुप बी आणि ग्रुप सी असेल आणि इतर सरळ सेवा एक्झामसाठी पण ही माहिती महत्त्वाची असणार आहे. तर प्रथम आहे ब्रिटिश सत्तेची स्थापना. 1599 मध्ये इंग्लिश ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना झाली. एक खाजगी व्यापार कंपनी म्हणून तिची स्थापना झाली होती. 31 डिसेंबर 1600 मध्ये इंग्लंडची राणी एलिझाबेथ यांनी पुढील 15 वर्षासाठी भारतासह पूर्वेकडील देशांशी व्यापार करण्याचा कंपनीला एकाधिकार दिला होता, म्हणजेच मोनोपॉली दिली होती. इंग्लिश ईस्ट इंडिया कंपनीला सुरतला वखार स्थापन करायची होती. वखार म्हणजे ते त्यांना कंपनी आपलं ऑफिस स्थापन करायचं होतं. फॉर एक्झाम्पल टेस्ला कंपनी असेल, तिला मुंबईमध्ये आपलं मॅन्युफॅक्चरिंग युनिट किंवा हेडक्वार्टर स्थापन करायचं आहे, तर तिला मुंबई MMRDA जी आहे किंवा BMC आहे किंवा महाराष्ट्र गव्हर्नमेंट आहे, या सगळ्यांची परमिशन पाहिजे आहे. काही रेग्युलेशन, काही रूल्स आहेत, ते क्लिअर केल्यानंतरच टेस्ला कंपनीला मुंबईमध्ये आपलं ऑफिस किंवा कंपनी स्थापन करण्याची परमिशन भेटू शकते. त्याप्रकारे इंग्लिश ईस्ट इंडिया कंपनीला सुरतला आपली कंपनी म्हणजेच वखार स्थापन करायची होती. म्हणून 1608 साली कॅप्टन हॉकिन्सनने जहांगीरांच्या दरबारात जाऊन वखार स्थापन करण्याची परवानगी मागितली होती. परंतु ही जी वेस्टर्न कोर्ट आहे, इथे गुजरात असेल, त्यानंतर दमन दीव असेल, दादरा नगर हवेली असेल, इकडचे वेस्टर्न असेल महाराष्ट्रातलं, त्यानंतर गोवा असेल, इत्यादी ठिकाणांवर पोर्तुगीजांचे राज्य होते, म्हणजेच पोर्तुगीज त्या क्षेत्रामध्ये आपला व्यापार करत होते. त्यामुळे जहांगीरांनी परवानगी नाकारली होती. पुढे इंग्रजांनी पोर्तुगीज आरमारांचा पराभव केल्यामुळे प्रसन्न होऊन जहांगीरांनी इंग्रजांना वखार स्थापन करण्याची परवानगी दिली. म्हणून 1613 मध्ये सुरत या ठिकाणी पहिली वखार स्थापन करण्यात आली होती. हा पॉईंट महत्त्वाचा आहे. वखारी स्थापन केल्याचा सिक्वेन्स आहे. सुरतमध्ये 1613 मध्ये, मद्रास 1639, मुंबई 1668, कलकत्ता 1698 मध्ये. त्यानंतर मुंबईबद्दल आपल्याला बघायचं आहे. 1661 मध्ये ब्रिटनच्या सम्राट चार्ल्स II पोर्तुगाल राजकुमाराशी विवाह केला. आणि आधीच आपण बघितलं होतं की वेस्टर्न कोर्ट जो आहे पूर्ण गुजरात, दमन दीव, नागर हवेली, मुंबई असेल किंवा इतर जे भाग आहेत गोवापर्यंत, ते सर्व पोर्तुगीज यांच्या कब्जामध्ये होते. तिथे त्यांचं अधिराज्य चालत होतं. त्यामुळे जो ब्रिटनचा सम्राट होता, सम्राट चार्ल्स II याने पोर्तुगालच्या राजकुमाराशी विवाह केला आणि म्हणूनच त्याला मुंबई हे जे बेट आहे आंदन म्हणून मिळाले होते. आणि त्यावेळेस चार्ल्स सम्राटाने 1668 मध्ये ईस्ट इंडिया कंपनीला हे बेट जे आहे वार्षिक 10 पाउंड भाड्याने दिले होते. त्यानंतर पश्चिम किनाऱ्यावरील काही वखारी आहे. 1619 पर्यंत अहमदाबाद, बडोदा असेल, भडोच असेल, हे वखारी स्थापन झाल्या. पश्चिम किनाऱ्यावरील प्रेसिडेन्सी 1619 ते 1687 पर्यंत सुरत होते आणि 1687 नंतर ते बॉम्बे झाले. प्रेसिडेन्सी म्हणजेच त्यांचे राज्य किंवा एक प्रशासनाच्या दृष्टीने सोयीस्कर असं एरिया, म्हणजेच प्रेसिडेन्सी म्हणत होते त्याला. त्यानंतर भारतात इंग्रजी सत्तेची स्थापना आहे. हा संपूर्ण इंडियाचा इतिहास आहे, परंतु आपल्याला महाराष्ट्राचा इतिहास समजायचा असेल तर ही लिंक तुम्हाला समजायची आहे इथे. प्रथम प्लासीची लढाई आहे. 23 जून 1757 मध्ये झाली. तारीख पण लक्षात ठेवायची आहे. बंगालचा नवाब सिराजुद्दौला विरुद्ध इंग्रज यांच्यामध्ये प्लासीची लढाई झाली होती आणि यामध्ये इंग्रजांकडून रॉबर्ट क्लाइव्ह यांच्या नेतृत्वाखाली सैन्य होते आणि इंग्रजांनी या लढाईमध्ये सिराजुद्दौला यांचा पराभव केला होता. प्लासीच्या लढाईत विजयाने भारतात इंग्रजी सत्तेचा पाया घातला होता. हा महत्त्वाचा वाक्य आहे इथे. त्यानंतर वंदिवॉशची लढाई आहे. 22 जानेवारी 1760 मध्ये. दक्षिण भारतात स्वतःचे राजकीय वर्चस्व स्थापन करण्यासाठी इंग्रज आणि फ्रेंच यांच्यात संघर्ष सुरू झाला. त्याचेच परिणाम म्हणजे 3 कर्नाटक युद्ध झाले. अँग्लो कर्नाटिक वॉर आपण त्याला म्हणतो, कारण साऊथ इंडियामध्ये त्यावेळेस फ्रेंच यांची सत्ता होती. त्यानंतर बक्सारची लढाई आहे. 22 ऑक्टोबर 1764 मध्ये झाली. मीर कासिम, जो की बंगालचा पदच्युत नवाब होता, म्हणजे त्याला पदावरून दूर करण्यात आले होते. शुजाउद्दौला होता अयोध्येचा नवाब व शाह आलम होता
मोगल बादशाह या तिघांनी युती केली इंग्रजाविरुद्ध आणि यांच्यामध्ये या लढाईमध्ये इंग्रजांकडून मेजर मनरो हे होते. यांच्या नेतृत्वाखाली इंग्रज सैन्यांनी या तिघांच्या युतीच्या सैन्यांचा पराभव केला होता इथे. आणि बक्सरच्या लढाईमध्ये जी विजय प्राप्त झाला होता त्याने इंग्रजी सत्तेचा पाया जो आहे भारतामध्ये अधिक मजबूत केला होता. हा पण वाक्य महत्त्वाचं आहे. प्लासीच्या लढाईने भारतात इंग्रजी सत्तेचा पाया घातला होता आणि बक्सरच्या लढाईने भारतामध्ये इंग्रजी सत्तेचा पाया अधिक मजबूत केला होता. हे दोन वाक्य ते लक्षात ठेवायचे आहेत. ज्याप्रमाणे अँग्लो कर्नाटिक वॉर झाले फ्रेंचसोबत, त्याचप्रमाणे त्यांना मराठा म्हणजेच महाराष्ट्रामध्ये पण इंग्रजांना सत्ता विस्तार करायची होती. त्यांचे कारण म्हणजे इंग्रजांचे मराठा राज्यात हस्तक्षेप आणि मराठ्यांचे आपापसातील संघर्ष म्हणजेच कुर्सीसाठी जे संघर्ष होते त्यांच्यामुळे इंग्रजांनी त्यांचा फायदा घेतला आणि त्यामध्ये मराठा आणि इंग्रज यांच्यामध्ये 3 युद्ध झाले होते. तर पहिले इंग्रज मराठा युद्ध हे 1775 ते 1782 असं 7 वर्ष चाललं होतं. यामध्ये सुरतचा तह आहे 6 मार्च 1775 रोजी झाला होता. यामध्ये तह आणि त्याची तारीख कोणत्या युद्धामध्ये झालं हे लक्षात ठेवायचं आहे. जसे पहिल्या युद्धामध्ये सुरतचा तह आहे, पुरंदरचा तह आहे, वडगावचा तह आहे, सालबाईचा तह आहे आणि यांची तारीख पण लक्षात ठेवायची आहे. सुरतचा तह हा इंग्रजांनी रघुनाथराव यांच्यामध्ये झाला होता. पुरंदरचा तह हा 1 मार्च 1776 मध्ये गव्हर्नर जनरल वॉरेन हॅस्टिंग आणि नाना फडणवीस यांच्याशी झाला होता. वडगावचा तह हा 18 जानेवारी 1779 मध्ये झाला आणि सालबाईच्या तहाने पहिल्या इंग्रज मराठा युद्धाचा शेवट झाला. हा पण वाक्य लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर दुसरे इंग्रज मराठा युद्ध आहे 1803 ते 1805 दरम्यान. त्यामध्ये वसईचा तह आहे 31 डिसेंबर 1802 मध्ये. वसई येथे पेशवा दुसरा बाजीराव आणि इंग्रजचे वकील कर्नल क्लॉज यांच्यामध्ये हा तह झाला होता. देवगावचा तह आहे 17 डिसेंबर 1803 मध्ये. इंग्रज आणि रघुनाथजी भोसले यांच्यामध्ये झाला होता. सुरजी अंजनगावचा तह आहे 30 डिसेंबर 1803चा. हा तह इंग्रज आणि दौलतराव शिंदे यांच्यात झाला होता. राजघाटचा तह आहे 24 डिसेंबर 1805 मध्ये. हा तह इंग्रज आणि यशवंतराव होळकर यांच्यामध्ये झाला होता. यातील हे नाव महत्त्वाचे आहेत. यशवंतराव होळकर, दौलतराव शिंदे आणि रघुजी भोसले यांचे हे तह पण लक्षात ठेवायचे आहेत आणि तारीख पण लक्षात ठेवायची आहे. त्यानंतर तिसरे इंग्रज मराठा युद्ध आहे 1817 ते 1818 दरम्यान हे युद्ध झालं होतं. हे युद्ध प्रामुख्याने इंग्रज व पेशवा बाजीराव II यांच्यात लढले गेले होते. यामध्ये पंढरपूरचा करार आहे, पुण्याचा तह आहे. पंढरपूरचा करार हा 19 जुलै 1812 मध्ये आणि 13 जून 1817 मध्ये पुण्याचा तह करण्यात आला होता. तिसऱ्या इंग्रज मराठा युद्धामध्ये दुसरा बाजीराव पेशवा जो होता त्यांचा पराभव झाला होता आणि त्यानंतर इंग्रजांनी पुण्यावर ताबा घेतला होता आणि पेशवांचाच एक सरदार बाजीपंत नातू हा नाव लक्षात ठेवायचं आहे. यांच्या हस्ते 11 नोव्हेंबर 1817 रोजी शनिवार वाड्यावर आपले निशाण म्हणजेच युनियन जॅक फडकवले होते. म्हणजेच आपला इंग्रजांचा जो झेंडा होता तो फडकवलेला होता. हा पॉईंट लक्षात ठेवायचा आहे इथे. त्यानंतर मराठा सत्तेच्या अस्ताची कारणं आहेत, म्हणजेच जे अस्तित्व आहे मराठी सत्यांचं ते संपुष्टात आलं त्याची कारणे आहेत. मराठा राजकर्ते व प्रमुख मराठा सरदार यांच्याकडे राष्ट्रीय भावनेचा अभाव होता. उत्तर पेशवाईमध्ये राष्ट्रीयतेचा व्यापक दृष्टिकोन असलेल्या नेत्यांचा अभाव होता. मराठा राज्याच्या सत्तेवर पेशव्यांचा अवैध मार्गाने कब्जा झाला होता. त्यामुळे पेशव्यांच्या सत्तेला नैतिक अधिष्ठानाचा अभाव होता. मराठी राज्यातील विशेषतः उत्तर पेशवाईतील अंतर्गत कल होता, म्हणजेच इंटरनली त्यांचे झगडे सुरू होते. दुर्बल मध्यवर्ती सत्ता होती, म्हणजेच एखादा कोणताही त्यांचा प्रमुख एक नेता नव्हता सेंट्रली. मराठ्यांकडून कालबाह्य युद्धनीतीचा अवलंब करण्यात आला होता. मराठ्यांकडे प्रगत शस्त्रांचा अभाव होता. उत्तर पेशवाईमध्ये नीतिभ्रष्ट राजकारणी होते. पेशवा दुसरा बाजीराव यांची कर्तृत्वशून्यता आणि संकुचित स्वार्थी आणि आत्मघाती धोरण होतं. उत्तर पेशवाईमध्ये राज्यकर्त्यांनी प्रजेच्या हिताकडे दुर्लक्ष केले होते. तर हे काही महत्त्वाचे कारणे आहेत, हे तुम्हाला ओव्हरव्ह्यू करून ठेवायचे आहेत. यावर चुकून तरी प्रश्न आला तर तुम्हाला सॉल्व्ह करता आला पाहिजे. तर 1818 मध्ये 3rd अँग्लो मराठा वॉर झालं आणि त्यामुळेच पुणेमध्ये शनिवार वाड्यावरती एजंट जॅक जे लावण्यात आलं होतं त्यांची निशाणी, त्यामुळेच मुंबई या इलाक्यामध्ये ब्रिटिशांची सत्ता स्थापन झाली.
मुंबई इलाख्याचे गव्हर्नर म्हणून पहिले जे गव्हर्नर होते मुंबई इलाख्याचे ते एल्फिस्टन होते. 1818 ते 1827पर्यंत ते मुंबई इलाख्याचे गव्हर्नर होते. एल्फिस्टन हे पहिले गव्हर्नर होते, हे लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर सर जॉन माल्कम आहेत 1827 ते 1830पर्यंत. सिडने बेक्विथ आहेत 1830 ते 1831. त्यानंतर क्लेअर आहेत 1832 ते 1832. रॉबर्ट ग्रँट आहेत 1835 ते 1838. त्यानंतर ॲक्टिंग आहेत 1838 ते 1839. हे पहिले 6 तरी तुम्हाला माहीत असायला पाहिजे. उदारमतवादी म्हणजे स्वातंत्र्य आणि समता या विचारांवर आधारलेलं जे विचार आहे त्यालाच आपण उदारमतवादी असं विचार म्हणतो. माउंट स्टुअर्ट एल्फिस्टन यांनी मुंबई इलाख्यास घोषित करून त्याचे 4 भाग केले होते. एक महाराष्ट्र राज्य, दुसरं कर्नाटक, तिसरं मुंबई कोकण आणि चौथं म्हणजे खानदेश. एल्फिस्टन गव्हर्नर झाल्यावर प्रशासनाच्या सोयीसाठी 5 विभागात त्यांनी विभाजन केले होते. पुणे, खानदेश, कर्नाटक, अहमदनगर आणि सातारा. पहिल्या 4 विभागावर त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांचे प्रत्यक्ष नियंत्रण ठेवले होते. तर सातारा म्हणजेच पॉलिटिकल एजंट म्हणजेच ग्रँड डफ यांच्या ताब्यात दिले होते. तर या 5 क्षेत्रातील मी इथे कलेक्टर आणि जे साताऱ्याचे आहेत ग्रँड डफ त्यांचे पण नाव दिलेले आहेत. एकदा तुम्ही इथे वाचून घ्याल. जोड्या स्वरूपामध्ये तुम्हाला हा प्रश्न येऊ शकतो. त्यानंतर ब्रिटिशांचे महसूल धोरण आहे. रयतवारी पद्धत आहे. शासन व शेतकरी यांचा सरळ आणि थेट संबंध असणारी ही पद्धत होती. याची सुरुवात 1820 झाली. थॉमस मनरो यांनी ही पद्धत लागू केली होती मद्रास प्रांतामध्ये. भारताच्या एकूण 51% भागामध्ये ही पद्धत लागू होती. याचा विस्तार आसाम, मुंबई आणि मद्रास या क्षेत्रामध्ये होता. आपल्या महाराष्ट्रामध्ये म्हणजेच मुंबई प्रेसिडेन्सी म्हणजेच त्यावेळेसची जी बॉम्बे प्रेसिडेन्सी होती त्यामध्ये पण रयतवारी पद्धत लागू होती. तर तुम्हाला प्रश्न येऊ शकतो की बॉम्बे प्रेसिडेन्सी किंवा आपल्या महाराष्ट्रामध्ये इंग्रजांच्या काळामध्ये किंवा इंग्रजांची जे सत्ता चालू होती त्यावेळेस कोणती महसूल धोरण किंवा कोणती पद्धत लागू होती, तर त्याचं उत्तर काय होणार आहे? रयतवारी पद्धत. याची सुरुवात झाली 1820 कोणी सुरू केली? थॉमस मनरो यांनी मद्रासमध्ये सुरू केली होती आणि मुंबईमध्ये लागू करण्याचं काम हे माउंट स्टुअर्ट एल्फिस्टन यांनी केलं होतं, हे लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर कायमधारा पद्धत आहे. या पद्धती अगोदर वॅरेन हॅस्टिंगने बंगाल प्रांतात बोली किंवा लिलाव पद्धत वापरली होती. या पद्धतीचे नाव म्हणजेच जहागीरदारी पण म्हणतात, मालगुजारी, बिस्वेदारी आणि जमीनदारी इत्यादी याचे नाव आहेत. 22 मार्च 1793 ही पद्धत लागू करण्यात आली होती. कॉर्नवॉलिस आणि जॉन शोर यांनी ही पद्धत लागू केली होती. याचा विस्तार म्हणजेच बंगाल, बिहार, ओडिसा, बनारस व उत्तर कर्नाटक या क्षेत्रामध्ये कायमधारा पद्धत लागू होती. याचे प्रमाण म्हणजेच 19% एकूण भारताच्या 19% भागामध्ये ही पद्धत लागू होती. याचे 2 वैशिष्ट्य होते. कायमधारा पद्धतीत शासन जमीनदार असे म्हणजेच शेतकऱ्यांचे गट निर्माण केले होते. महसूल रकमेमध्ये 2 भाग होते. 89% सरकारला तर 11% जमीनदारांना इथे भेटत असे. जे आपण पद्धती बघतोय कायमधारा पद्धत, रयतवाडी पद्धत किंवा यानंतर जी आहे महालवारी पद्धत, ही रेव्हेन्यू कलेक्शन करण्याची पद्धत होती. म्हणजे शेतकऱ्यांकडून जो रेव्हेन्यू कलेक्ट केला जात होता त्याची पद्धती होत्या. तिसरी आहे महालवारी पद्धती. यात प्रत्यक्ष शेतमालकांशी करार न करता संपूर्ण खेड्याशी म्हणजेच महाल करार केला जाईल. म्हणजेच त्याला संपूर्ण खेड्याचं होतं त्याला महाल म्हणत होते आणि त्या पूर्ण महालसोबत हा करार केला जात होता. संपूर्ण गावाच्या शेतछरा ठरवून तो वसूल करण्याची जबाबदारी लंबरदारावर होती, म्हणजेच गाव प्रमुख यांच्यावर होती. 1822 लागू झाली. वॉल्ट मॅकेंजी यांनी ही पद्धत लागू केली होती. इथे विस्तार म्हणजेच पंजाब, आग्रा, अवध, उत्तर प्रदेश, यमुना दुआबचा भाग आणि हिचे प्रमाण म्हणजेच 30% भारतामध्ये ही पद्धत लागू होती. तर यामध्ये महत्त्वाची म्हणजेच आपल्या महाराष्ट्रामध्ये जी पद्धत लागू होती ती रयतवारी पद्धत आहे. याबद्दल तुम्हाला माहिती ठेवायला पाहिजे. सुरुवात कोणी लागू केली? भारताच्या किती टक्केमध्ये होतं आणि तिचा विस्तार. बाकी पण लक्षात ठेवा. यामध्ये फक्त नाव, सुरुवात कोणी केली, कधी लागू झाली आणि तिचा विस्तार कोणत्या क्षेत्रामध्ये होतं तेवढंच लक्षात ठेवायचं आहे. तर यानंतरच्या भाग 5 हा आपला लास्ट भाग असणार आहे. यामध्ये आपण काँग्रेसची स्थापना आणि महाराष्ट्र, 1857चा उठाव आणि महाराष्ट्र आणि संयुक्त महाराष्ट्र चळवळ याबद्दल जी महत्त्वाची माहिती आहे तुमच्या एक्झामसाठी ती बघणार आहोत. आणि यानंतर हे संपूर्ण जे PDFs आहेत ते तुम्हाला मर्ज करून रिव्हिजनसाठी शॉर्ट नोट्सच्या स्वरूपामध्ये आपण अपलोड करणार आहोत. तर इतर माहितीसाठी तुम्ही ब्रेनसीड MPSCचं टेलिग्राम चॅनल जॉईन करू शकता.
याची लिंक जी आहे मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे.